जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आज आपण एक गोड पदार्थ करणार आहोत. तर इकडे बघा छान दाणेदार असा गाजराचा हलवा तयार आहे. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने केलं आहे तो या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि शेवटी एक महत्त्वाची ह्याच्यामध्ये टीप सांगितलेली आहे, तर तुम्ही नक्की पहा. तर 1 किलो गाजर धुवून साल काढून आणि छान खिसून घेतले आहेत. तसे ड्रायफ्रूट घेतले आहेत अर्धी वाटी, थोडी वेलची पूड घेतली आहे आणि 150 ग्रॅम खवा घेतला आहे. तसेच दूध अर्धा लिटर घेतलं आहे. दूध हे फुल क्रीम आहे आणि साखर त्यासाठी 200 ग्रॅम घेतलेली आहे. तर आता कढईमध्ये तूप 2 चमचे टाकून त्याच्यावरती ड्रायफ्रूट छान तळून घ्यायचे. असे तळून घेतल्यामुळे ड्रायफ्रूटची चव दुप्पट होते आणि खाण्यासाठी खूपच छान लागतात. ह्या एकूण हलव्यासाठी मी मोठे 4 चमचे तूप घेतलेले आहे आणि तूप हे घरचेच बनवलेले आहे. तर आता याच तुपामध्ये आपण गाजर टाकून घेऊया. हे गाजर फास्ट गॅसवरती कमीत कमी 10 मिनटं छान परतून घ्यायचे, नरम होईपर्यंत. अशा प्रकारे केलेला हलवा खाण्यासाठी खूपच सुंदर लागतो चवीला. तर आता छान परतत आहे गाजर. तर आता बऱ्यापैकी नरम झालेलं आहे गाजर. तर आता ह्या स्टेपला आपण दूध टाकून घेणार. हे थोडंसं अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध आहे, म्हणून मी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे त्याच्यात. तर हे आता दूध टाकून छान शिजू द्यायचं. तसा इकडे थांबूनच म्हणजे कंटिन्यू गॅस थोडा फास्ट थोडा कमी असं करत करतच हलवा बनवून घ्यायचा. तर त्यासाठी कमीत कमी 40 मिनटं लागतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान होतं हलवा. आता छान दूध पण आटत आलेलं आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स पण मला सांगा. आता छान दूध पण आटत आलेलं आहे. अशा पद्धतीने गाजराच्या हलव्याला थोडासा वेळ लागतो, पण खायला पण चवीला अप्रतिम लागतो. कुकरमध्ये पण करतात, तर त्याची चव आणि ह्याची चव वेगळी होते थोडी. तर आता ह्याच्यामध्ये खवा टाकून घेऊया. या स्टेपला खवा टाकून घ्यायचा. थोडंसं दूध असतं आणि खवा टाकल्यामुळे काय होतं की तो विरघळला जातो छान त्याच्यामध्ये. आणि सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर खाली लागण्याचा संभव असतो. आता थोडासा मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि याच्यासाठी अगदी 200 ग्रॅम साखर परफेक्ट होते. हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे. 200 ग्रॅम साखर, 150 ग्रॅम खवा, अर्धा लिटर दूध, हे प्रमाण अगदी बरोबर आहे.
छान आता खवा पण त्याच्यामध्ये विरघळला आहे. आता थोडासा गॅस फास्ट करून हलवत राहायचं. अजून थोडंसं घट्ट झालं मग पुढची स्टेप करायची. तशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारे गाजराचा हलवा करून बघा, खूप छान लागतो चवीला. आणि दाणेदार होतो. आता ह्या स्टेपला आपण साखर टाकून घेणार. अगोदर थोडीशी टाकूया, मग मिक्स करून घेऊन बाकीची उरलेली पण टाकून घेणार. ती वाटी जी आहे ते 1/2 किलोची वाटी आहे. तर पूर्ण भरून न घेता थोडीशी कमी घेतलेली आहे, म्हणजे 200 ग्रॅम साखर आहे. ती पण टाकून घेतलेली आहे. आता छान साखर टाकले की बघा त्याचा कलर चेंज होत आहे, लालसर कलर होत आहे आणि बिलकुल असा चिकट होत नाही अशा पद्धतीने बनवल्यामुळे. एकदम लाल कलर होत आहे. आता वेलची पावडर ह्या स्टेपला. छान आता साखर पण विरघळली आहे. आता ही जी तुम्हाला म्हणलं ना, एक महत्त्वाची टीप सांगणार आहे, ती ही टीप आहे. जे उरलेलं 2 चमचे तूप होतं ते छान गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हलव्यावरती टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की कलर एकदम चेंज होतो. बघा एकदम छान कलर झाला आहे. असं वरून कडकडीत तूप टाकल्यामुळे काय होतं, हलव्याचा कलर पण चेंज होतो आणि हलवा एकदम दाणेदार होतो. उरलेलं पण आपण टाकून घेऊया. बघा कलर किती सुंदर झाला आहे आणि खाण्यासाठी तर अप्रतिम होतं. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतो हा हलवा. अगदी दाणेदार होतो, जराही चिटकत नाही. तर आता छान साखर पण विरघळली आहे, कलर पण सुंदर आला आहे. आता या स्टेपला आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. थोडेसे ठेवले आहे वरून सजावटीसाठी. तशा प्रकारे हा हलवा आपला तयार आहे. खूपच सुंदर दिसत आहे, चवीला पण अप्रतिम होतो. मी अशाच पद्धतीने नेहमी करते. तर गाजराच्या सीझनमध्ये तर बऱ्याच वेळा अशा प्रकारे हलवा केला जातो. तर आता हा तयार आहे. तर आता एका स्क्वेअर टिफिनमध्ये काढून घेणार. तर हा बघा काढून घेतला आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. सुंदर दिसत आहे, दाणेदार.